लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. परंतु या निमित्ताने अनेक प्रश्न आहेत. जसे की ई-केवायसी केलेल्या महिलांना पैसे मिळणार आहेत का? जून पासून पैसे बंद झाले होते, मग आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत का? तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित लाभ अजून एक जी-आर येणार आहे का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी या निमित्ताने विचारत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेहमीच योग्य माहिती आणि अपडेट आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून मिळतात. तर मित्रांनो, आता आपण प्रश्नांकडे वळूया. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत येणार आहेत? तर लक्षात घ्या, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे की लक्षात घ्या, हप्त्याचे वितरण आज म्हणजेच की 10 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील. मग 10 तारखेपासून वितरण सुरू झाल्यास 10, 11, 12 आणि 13 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. आता परवा दिवशी रविवार असल्याने कदाचित एक दिवस त्यामध्ये अजूनही वाढू शकतो, परंतु 3-4 दिवसांच्या पिरियडमध्येच सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत. आता मी यामध्ये सर्व म्हणतोय, सर्व म्हणजे पात्र. आता पात्र कोण? आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर की सप्टेंबर महिन्याचा हप्ता नक्की कोणाला मिळणार? तर यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मग तुमची ई-केवायसी झाली असेल, ई-केवायसी झाली नसेल, काही संबंध नाही, कारण ई-केवायसी साठी तुमच्याकडे 2 महिन्यांची मुदत आहे. तोपर्यंत तुम्हाला योजनेचे पैसे मिळत राहणार आहेत. कोणतीही अडचण येणार नाही. मग यापुढे आता आपला तिसरा प्रश्न, आमचे पैसे जून महिन्यापासून बंद झालेत किंवा जुलै महिन्यापासून बंद झालेत, आम्ही आता ई-केवायसी केली आहे, तर आम्हाला लाडक्या बहिणीचा आता येणारा हप्ता मिळणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी साठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. 18 नोव्हेंबर नंतर तुम्ही ई-केवायसी केलेल्या सर्व खात्यांची पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर ई-केवायसी केलेल्या महिला कोण पात्र ठरतील, कोण अपात्र ठरतील हे सरकार ठरवेल आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी योजनेचे पैसे सुरू होतील. तुर्तास तुम्हाला जून पासून पैसे बंद झाले असल्यास तुम्हाला आता सप्टेंबरचा देखील हप्ता मिळणार नाही. आता पुढचा प्रश्न, दिवाळी निमित्त 3000 रुपये देण्याचा सरकारचा विचार आहे का? किंवा अजून 3000 रुपये येऊ शकतात का? तर लक्षात घ्या, हा जी-आर जो आहे तो जी-आर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा आहे. आता दिवाळीसाठी अजून भरपूर वेळ आहे. 23 तारखेच्या आसपास आपली भाऊबीज आहे. तोपर्यंत सरकारने जर अजून एखादा जी-आर काढला आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याच महिन्यात देण्याचे ठरवले भाऊबीजचे निमित्त साधून, तर कदाचित लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये 2 हप्ते 1500 3000 रुपये येऊ शकतात. परंतु याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु आता येत्या काही दिवसांमध्येच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद आहे, नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा सरकार कदाचित भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकते. आता देखील बोलले जात होते की बघा, की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आणि त्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचा हप्ता लांबू शकतो का? परंतु सरकारने हप्ता लांबवला नाही, तर सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिलेच. कारण लाडक्या बहिणींचा एक मोठा मतदार आहे आणि तो मतदार सरकारला नेहमी त्यांच्यासोबत ठेवायचा आहे. त्याच्यामुळे सरकार भाऊबीजच्या निमित्ताने अजून एक जी-आर काढून देखील पैसे देऊ शकते. त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. अधिकृत माहिती आल्यानंतर त्या संदर्भात देखील व्हिडिओ आणि रील आपल्या पेजवर आणि चॅनलवर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधी सांगितलंय की सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून ठेवा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेची आमची ई-केवायसी होत नाही, आम्ही काय करू? लक्षात घ्या, ई-केवायसी बाबत आपण अनेकदा वारंवार व्हिडिओ केले आहेत की ई-केवायसी साईट चालत नाही, साईट चालत नाही. सध्या आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी 4-5 दिवसांपूर्वीच पोस्ट करून सांगितलं होतं की याबाबत आम्ही अपडेट करत आहोत. अपडेट झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वेबसाईट चालते, 1-2% दिवसा देखील ई-केवायसी होते, रात्री देखील काही प्रमाणामध्ये ई-केवायसी होत आहेत. परंतु मुदत आहे, अजूनही तुमच्याकडे जवळपास 40 दिवसांची मुदत आहे. ई-केवायसी करायची असल्यास तुम्ही काय करा, एक रात्र पूर्ण द्या. साधारणपणे 1च्या आसपास तुम्ही ई-केवायसी करायला सुरुवात करा. 5:30-6 वाजेपर्यंत तुमची ई-केवायसी होईल. कदाचित 10 मिनिटांमध्ये देखील होऊ शकते. परंतु तुम्ही जर एक रात्र कंटिन्यू जर ई-केवायसी करत बसाल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया होऊन जाईल. मला माहिती आहे खूप अवघड आहे, खूप डोक्याला ताप आहे, परंतु तुम्हाला करावं लागणार आहे. कारण यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारचे अपडेट घेऊन येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जागून रात्री ई-केवायसी करावी लागू शकते. ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. राहिला प्रश्न पुढचा, वडील नाहीत, पती नाहीत, आम्ही ई-केवायसी कशी करायची? तर याबद्दल आम्ही वारंवार सरकारला देखील विचारतोय, महिला व बालविकास विभागाला देखील विचारतोय की काय करायचं, पण कोणीच कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नाही. कदाचित हा जो वर्ग आहे तो वर्ग देखील मोठा वर्ग आहे आणि या महिलांना जर कोणताच ऑप्शन नाही मिळाला तर या महिला
आपोआप योजनेपासून अपात्र होतील. खरं तर ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, त्या महिलांना यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गरज असते. त्याच्यामुळे सरकारने पुन्हा एकदा या महिलांकडे लक्ष घालून काहीतरी पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांची ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा अशा महिलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन महिला नाराज देखील होणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.